शहापुरातील भातसा नदीवरील सापगाव पुलावरती खड्डेच खड्डे झालेत। रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होतंय। नागरिकांमध्ये मात्र नाराजी आहे। पुलावरचे खड्डे तातडीने बुजवा अशी मागणी वाहन चालकांची आहे। नाशिक मुंबई महामार्गाची अवस्था तर आपण पाहिलीच आहे। पूर्ण रस्ता जो त्याचा चाळण झालेली आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर शहापूरमध्ये येणाऱ्या अंतर्गत MSRDCच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची देखील दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे शहापूरमध्ये प्रवेश करणाऱ्या मुख्य सापगाव परिसरामधील या भातसा नदीच्या पुलावर आणि आपण पाहू शकता या पुलाच्या वरील रस्ता हा पूर्ण खड्डेमय झालेला आहे। मोठ्या प्रमाणात खड्डे या पुलावरती पडलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत या पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या ठिकाणून वाहने चालवावी लागतात। विशेषतः पाहायला गेलं तर हा मुख्य रस्ता आहे। समृद्धी महामार्गावरती जाण्यासाठी व येण्यासाठी हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरती मोठी वर्दळ असते। या ठिकाणी या खड्ड्यामध्ये बसून हे जे रोजचे रिक्षा चालक आहेत ते या ठिकाणी निषेध करताना दिसून येत आहेत। पण अशी भीती वाटते की या खड्ड्यामुळे कधी काय होईल याचा काही भरोसा नाही। आता माझी 70 वय आहे पण मी फार जपून गाडी चालवतो इथे आमच्या पुलावर। हे खड्डे कधी पण नाहीसे झाले पाहिजेत तरच आमचा जीव चांगला राहील, धोक्यात नाही राहणार। आता डांबरीकरण केलं होतं, खड्डे बघा कसे। आणि याच्या आधी 4 ते 5 वर्ष आम्ही असा प्रवास केलाय का गुडघाभर खड्ड्यातून रिक्षा काढायचो। रिक्षाचे टायर फुकट जायचे, हाऊजिंगा तुटायचे, रिंगा जायच्या। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, शहापूर।